हॅलो एव्हरीवन. आज आपण ऑन हे अगदी कॉमन असं प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आणि त्याचे वेगवेगळे उपयोग. आता वेगवेगळे म्हणजे 15 उपयोग मी दिलेत. 15 उपयोग मी आज सांगते ऑन ह्या प्रेपोजिशनचे, शब्दयोगी अव्ययाचे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा. मी विनया टेंबे अँड वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग, मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. सुरुवात करूया आपण. ऑन प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय. वाक्य पाहूया. त्या वाक्यानुसार उपयोग काय तो मी सांगते. ही सॅट ऑन द सोफा. ही सॅट ऑन द सोफा. तो सोफ्यावर बसला. तो सोफ्यावर बसला. आता एखाद्या गोष्टीशी कनेक्टेड म्हणजे एखाद्या गोष्टीवर अशा अर्थी जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण ऑन वापरतो, वर. दुसरं, आय विल मीट यू ऑन फ्रायडे. आय विल मीट यू ऑन फ्रायडे. मी तुला शुक्रवारी भेटेन. मी तुला शुक्रवारी भेटेन. आता आपण मराठीत म्हणतोय शुक्रवारी, पण शुक्रवारी जेव्हा वाराबद्दल बोलायचं असेल, एखादा दिवस किंवा एखादा वार याविषयी काही सांगायचं असेल तेव्हा त्या वाराच्या आधी ऑन हे प्रेपोजिशन आपण लावतो. त्या पद्धतीने इथे ऑन फ्रायडे, फ्रायडे हा दिवस वार आहे, त्या वाराच्या आधी ऑन लावायचं. तिसरं वाक्य, माय बर्थडे इज ऑन 19 सप्टेंबर. माय बर्थडे इज ऑन 19 सप्टेंबर. माझा वाढदिवस 19 सप्टेंबरला आहे. परत मराठीत म्हणताना आपण सप्टेंबरला असं म्हटलंय, 19 सप्टेंबरला. हा ला जरी असला मराठीत तरी इंग्लिशमध्ये कुठच्याही तारखेच्या आधी ऑन लावतात. म्हणून इथे लिहिलं मी ऑन 19 सप्टेंबर. 19 सप्टेंबर तारीख, त्या तारखेच्या आधी ऑन लावायचं. ऑन 19 सप्टेंबर. नेक्स्ट वन, शी इज टॉकिंग ऑन द फोन. शी इज टॉकिंग ऑन द फोन. आता एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असेल, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील तेव्हा आपण, किंवा स्क्रीन असेल एखादी, त्यावेळेला आपण ऑन हे प्रेपोजिशन त्या वस्तूच्या आधी लावतो. म्हणून शी इज टॉकिंग, ती बोलत आहे. कशावर? तर फोनवर. म्हणून फोन ही वस्तू, त्याच्या आधी ऑन लावलं. शी इज टॉकिंग ऑन द फोन. पुढचं, वी आर ऑन अ प्लेन. वी आर ऑन अ प्लेन. आम्ही विमानात आहोत. आता मराठीत म्हणताना आपण म्हटलं विमानात, पण जरी मराठीत विमानात म्हटलं तरी विमान एखादं वाहन जे इतकं मोठं आहे की जिथे आपण फिरू शकतो सहजपणे, अशा वाहनात जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्ही त्या वाहनाच्या आधी ऑन हे प्रेपोजिशन लावता. म्हणून इथे प्लेन, आता प्लेन मध्ये आपण सहज फिरू शकतो, त्यावेळेला त्या प्लेनच्या आधी मग आपण ऑन हे प्रेपोजिशन लावलं. वाहनाच्या आधी जिथे आपण आतमध्ये फिरू शकतो वाहनात त्यावेळेला ऑन लावतो. त्या पद्धतीने ऑन अ प्लेन. आता नेक्स्ट, धिस बुक इज ऑन प्लांट्स. धिस बुक इज ऑन प्लांट्स. धिस बुक हे पुस्तक, इज म्हणजे आहे, ऑन प्लांट्स, प्लांट्स म्हणजे झाड, झाडांवर हे पुस्तक आहे. अर्थ काय की झाडांबद्दल या पुस्तकात माहिती दिलेली आहे. एखाद्या गोष्टीवर एखादं पुस्तक असणं, अशा टाईपमध्ये जेव्हा काही आपल्याला बोलायचं असेल, एखाद्या गोष्टीबद्दल यावर माहिती दिलेली आहे, या गोष्टीवर माहिती दिली आहे, असं काहीही म्हणजे, तेव्हा आपण ऑन लावतो. ऑन प्लांट्स. पुस्तक कशावर आहे? झाडांवर. ऑन प्लांट्स. नेक्स्ट नाऊ, आय एम ऑन लिव्ह. आय एम ऑन लिव्ह. मी लिव्ह म्हणजे रजेवर आहे. मी रजेवर आहे. आता मराठीत आपण रजेवरच म्हणतोय म्हणून वर म्हटल्यावर ऑन येणारच आहे. पण नियम काय आहे, ती स्थिती एखादी सांगायची असेल, माझी आजची स्थिती काय आहे तर मी आज रजेवर आहे, मग ती स्थिती सांगताना आपण ऑन लावतो. आता इथे रजेवर म्हटलंय म्हणून ऑन लिव्ह, स्थिती, त्याच्या आधी ऑन. नेक्स्ट वन, ही वॉज नॉट देअर ऑन मंडे मॉर्निंग. ही वॉज नॉट देअर ऑन मंडे मॉर्निंग. मंडे मॉर्निंग म्हणजे सोमवारी सकाळी. ही वॉज नॉट देअर, तो नव्हता. तो तिथे सोमवारी सकाळी नव्हता. आता जेव्हा आपल्याला मंडे मॉर्निंग, मॉर्निंग म्हणजे सकाळची वेळ आहे, विशिष्ट वेळ बोलतोय आपण, म्हणजे अख्खा दिवस आहे मंडे, पण त्या अख्ख्या दिवसातला एक विशिष्ट भाग आपण सांगतोय, मंडेची मॉर्निंग, सोमवारची सकाळ फक्त, त्यावेळेला आपण ऑन लावतो. ऑन मंडे मॉर्निंग. पण समजा सकाळी असं नुसतं बोलायचं असेल, म्हणजे ही वॉज नॉट देअर इन द मॉर्निंग, नुसतं सकाळी म्हणायचंय, सकाळी तो नव्हता. मग नुसतं सकाळी म्हणताना मात्र आपण इन लावायचंय. म्हणजे तेव्हा ऑन द मॉर्निंग नाही म्हणायचंय. ही वॉज नॉट देअर इन द मॉर्निंग, तेव्हा इन लावायचंय इन द मॉर्निंग म्हणताना. पण आता मंडे मॉर्निंग विशिष्ट आहे,
सोमवारची सकाळ फक्त आपण विशिष्ट पद्धतीने बोलतोय तेवढाच भाग, तेवढाच वेळ तो नव्हता, असं म्हणताना ऑन मंडे मॉर्निंग. लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय ते. अदरवाईज नेहमी वापरताना आपली फ्रेज काय असते, इन द मॉर्निंग. कधीही इन द मॉर्निंग असतं, फक्त विशिष्ट वेळ आपण सांगतो इथे, सोमवारची सकाळ फक्त, त्यावेळेला मात्र आपण ऑन लावतो. विशिष्ट वेळ आहे ती, कारण दिवसातली. ओके, नेक्स्ट वन. सी द कॅट इज जम्पिंग ऑन द बेंच. सी द कॅट इज जम्पिंग ऑन द बेंच. सी म्हणजे कोणाला तरी आपण सांगतोय बघ, म्हणून सी घेतलाय तो. मग कॉमा दिलाय लिहिताना, बोलताना एक पॉज घेतो आपण. सी द कॅट इज जम्पिंग ऑन द बेंच. ओके, आता इथे पुढचं वाक्य, द कॅट इज जम्पिंग, मांजर उडी मारतय, ऑन द बेंच. बेंच म्हणजे बाक, बाकावर उडी मारतय. हा, आता समजा ती क्रिया चालू आहे मांजर उडी मारण्याची, आणि त्यावेळेला आपण कोणाला म्हटलं की बघ बघ मांजर उडी मारतय, अशा पद्धतीने ती क्रिया चालू आहे कशावर तरी काहीतरी करण्याची. आता इथे उडी मारण्याची क्रिया आहे त्या मांजराची बाकावर, त्यावेळेला आपण पाठीमागे ऑन लावतो. प्रेपोजिशन बेंचच्या आधी ऑन लावायचं. नेक्स्ट वन, व्हॉट्स गोइंग ऑन. व्हॉट्स गोइंग ऑन, काय चाललंय, हे तर कॉमन अगदी क्वेश्चन आहे हा. व्हॉट्स गोइंग ऑन, व्हॉट्स गोइंग ऑन, काय चाललं आहे. आता एखादी गोष्ट जेव्हा चालू असेल, एखादी कुठचीही गोष्ट जेव्हा चालू असेल, तर चालू गोष्ट सांगताना आपण ऑन हे प्रेपोजिशन घेतो त्या आयएनजी फॉर्मच्या पुढे. म्हणून व्हॉट्स गोइंग ऑन, काय चालू आहे, चालू क्रिया दाखवताना. नेक्स्ट वन, द डिसिजन डिपेंड्स ऑन हर. द डिसिजन डिपेंड्स ऑन हर. डिसिजन निर्णय, डिपेंड म्हणजे अवलंबून असणं, ऑन हर तिच्यावर निर्णय अवलंबून आहे. आता इथे परत डिपेंडन्सी, अवलंबून असणं, असं काहीतरी बोलायचं असेल, अवलंबून आहे असं म्हणताना काहीही, म्हणजे आता इथे डिसिजन म्हटलंय, हर म्हटलंय, ते काहीही असू शकतं, पण अवलंबून आहे असं म्हणताना आपण त्याच्या आधी ऑन लावतो. नेक्स्ट नाऊ, कॅश ऑन डिलिव्हरी. कॅश ऑन डिलिव्हरी हे तर कॉमन सगळ्यांना माहिती आहे. सीओडी आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो त्याचा, सीओडी, कॅश ऑन डिलिव्हरी. जेव्हा पार्सल मागवतो तेव्हा सीओडी कॅपिटल लेटर मध्ये लिहिलेलं असतं, कारण ते शॉर्ट फॉर्म असतो. सीओडी अशा पद्धतीने लिहिलेलं येतं आपल्याला, हे माहिती आहे सगळ्यांना. आता हे सीओडीचा फुल फॉर्म कॅश ऑन डिलिव्हरी आहे. आता कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे जेव्हा माध्यम असतं, पैसे कसे द्यायचे, कुठच्या पद्धतीने, तर पद्धत काय की डिलिव्हरी केली, तुम्हाला पार्सल मिळालं की तुम्ही काय कॅश द्या, ही पद्धत आहे. अशी पद्धत सांगताना सुद्धा आपण ऑन लावतो, इथे ऑन लावलंय. ओके, नेक्स्ट नाऊ, शी नॉक ऑन द डोअर. शी नॉक ऑन द डोअर, नॉक करणं, टकटक करणं. हा, आता कशावर टकटक करायची, ते टार्गेट आहे, दारावरती टकटक करणार आहे. मग ते टार्गेट जे असतं ज्याच्यावर ती टकटक करणार आहे, आता इथे फक्त नॉक हे क्रियापद आहे, असं काहीही टार्गेट एखादं बोलायचं असेल आपल्याला, त्यावेळेला त्या टार्गेटच्या आधी आपण ऑन लावतो. इथे आपलं दारावरती टकटक करणार, दार हे टार्गेट आहे, म्हणून त्याच्या आधी आपण ऑन लावलो, ऑन द डोअर. ओके, नेक्स्ट 14वा उपयोग, टर्न ऑन द टॅप. टर्न ऑन द टॅप. टॅप म्हणजे नळ, आणि टर्न ऑन म्हणजे फिरव आणि चालू कर. नळ फिरव आणि चालू कर. कुठचीही गोष्ट चालू करायची आहे, ऍक्टिव्हेट करायची आहे, त्यावेळेला आपण ऑन हे प्रेपोजिशन क्रियापदानंतर लावतो. टर्न क्रियापदे, टर्न ऑन म्हणजे टॅप चालू कर, नळ चालू कर. ओके, आणि लास्ट वन, कम ऑन टाइम. कम ऑन टाइम. आता इथे कम ऑन हे अगदी कॉमन फ्रेज आहे इंग्लिश मधली, वाक्प्रचार येतो, म्हणून तिथे असा नियम काही नाही, पण काही काही वाक्प्रचार असे असतातच, तशातला तो वाक्प्रचार ते कम ऑन. कम ऑन वेळेवर ये, कम ऑन टाइम. ओके, अजून एक आहे त्याच्यात, ऑन द वे. आय एम ऑन द वे. आता मी इथे लिहिलं नाही ऑफकोर्स, सेम टाईप मध्ये आहे, पण ते आय एम ऑन द वे ही टिपिकल, ऑन द वे ही एक फ्रेज आहे, वाक्प्रचार आहे इंग्लिश मधला. मग त्यावेळेला आपण ऑपॉप आधी ऑन लावलाय, ऑन द वे. आय एम ऑन द वे, मी मार्गातच आहे, रस्त्यावरच आहे मी, आय एम ऑन द वे. अशा पद्धतीने ऑन या प्रेपोजिशनचे शब्दयोगी अव्ययाचे खूप उपयोग आहेत, खूप अगदी सर्रास वापरला जातो. आज 15 उपयोग मी लिहिलेत. असेच पाहत राहा व्हिडिओज माझे. आवडले की नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.